ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी द्यायच्या घोषणा. बसा, शांत बसा. खरं तर हा प्रश्नच अनाठाई होता, काही गरजच नव्हती. हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही मला. आणि हिंदी कशासाठी? हिंदी कोणासाठी? हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. एक पत्र लिहिलं, 2 पत्र लिहिली, नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले. मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या, एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या. म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा लादताय. त्रिभाषा सूत्र, कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं? त्रिभाषा सूत्र ज्या वेळेला आलं ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं. आज कोर्टातही नाही, तुम्ही हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात. कुठे आहे त्रिभाषा सूत्र? मग मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये, त्या धोरणातही नाही केंद्राच्या शिक्षण धोरणात, इतर कोणत्या राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्य तर हिंग लावून विचारत नाही त्यांना. पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय